नमस्कार, मी ज्योती. आज म्हणजे काय स्वयंपाक करावा तर असं घरात शेवग्याच्या शेंगा पडलेल्या होत्या. म्हणलं वरण अन् शेवगा टाकून करू म्हणलं. म्हणून मी डाळ घेतली 1 वाटी, धुवून स्वच्छ करून त्याच्यात हळद टाकती आहे 1 चमचाभर. झाकण लावून गॅसवर चढवते. ह्या शेवग्याच्या शेंगा होत्या फ्रीजमध्ये पडलेल्या, त्या काढल्या. शेंगा चिरून निसून घेते. शेंगा निसून झाल्या धुवून घेते आणि थोड्याशा पाण्यात उकडायला ठेवते, कारण वरणात शेंगा शिजत नाही. म्हणून मी अर्ध्या शेंगा अशा 50% असं पाण्यात शिजून घेते शेंगा पहिले. तोपर्यंत भेंडी घेतली धुवून. कुकर आणि शेंगा शिजूस्तवर भेंडी चिरून घेते. आणि हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे मी, आणि जाड जाड कुटणार आहे मी. ते जाड जाड कुटून झालं. थोडी स्किप केली मी, व्हिडिओ मोठी होईल म्हणून. गॅसवर कढई ठेवली, तेल टाकलंय, त्याच्यात मोहरी टाकली आणि ती मिरची टाकली मी कुटलेली. भेंडी टाकून देते त्याच्यात. चवीपुरतं मीठ टाकते त्याच्यामध्ये. थोडंसं परतून घेते, खालीवर करून घेते त्याला, आणि मग झाकण लावून बारीक गॅसवरती ठेवते, कारण जे वाफेचं पाणी येतं त्याच्यातच भेंडी शिजून जाती. थोड्या वेळाने परत मी हलवून बघितलं, त्याच्यात खालीवर केलं. परत 2-3 मिनिटांनी बघितलं, भेंडी तयार झालेली आहे. आता वरण फोडणी घालायला कढई ठेवते. तेल टाकलंय मी त्याच्यात. मोहरी टाकली, लसूण टाकला. लसूण लाल झाल्यावर 2 टोमॅटो चिरून घेतले होते, ते टाकले. टोमॅटो जरा नरम झाल्यावरती 2 चमचे लाल मिरची पावडर टाकते मी त्याच्यामध्ये. थोडंसं खालीवर करून घेते त्याला चमच्यानी. थोडे टोमॅटो नरम झाले पाहिजे. हा सांबार मसाला टाकला आहे मी 2 चमचे. आणि ज्या शेवग्याच्या शेंगा अर्धवटच उकडल्या होत्या, अर्ध्या वरणात शिजल आता त्या, म्हणून मी अर्धवटच उकडून घेतल्या होत्या पाण्यामध्ये. शेंगा पण परतून घेतल्या मिरचीमध्ये. वरण पण शिजून झालं माझं. डाळ हटून घेते मी आणि त्याच्यात टाकते. शेंगा उकडल्यालं पाणी पण जे उरलं, जितकं मला पाणी लागते, जितकं मला वरण करायचं आहे तितकं मी ठेवते. कोथिंबीर चिरून टाकली वरनं. मीठ टाकलंय जेवढं लागतं तेवढं. छान अशी उकळी आली, वरण तयार झालं. शेंगा पण शिजलाय पूर्ण त्याच्यामध्ये. दोन अंडे पण घेतले मी, आणि जे मिरची कुटलेली होती जाड जाड ती थोडीशी टाकली, आणि मीठ टाकलं. लसणानी म्हणजे अंड्याची चव चांगली लागती. मीठ टाकून हलवून घेतलं चमच्यानी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, मला लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा. भेंडीची भाजी पण तयार आहे. वरण पण तयार आहे. भात पण लावला होता मी एकीकडं. अंड्याची हे पण तयार झाली. आमलेट पण तयार झालं. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. धन्यवाद.